पितृपक्षात केली जाणारी ही बेसनची वडी अगदी झटपट कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर तेलामध्ये जिरं मोहरी टाकलेलं आहे। तर हे छान फुलल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं जिरं आणि लसूण भरपूर घेतलेलं आणि हिरवी मिरची, आता तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार हिरवी मिरची, लसूण आणि जिरं हे बारीक केलेलं होतं ते पण यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आणि यामध्ये नंतर थोडीशी हळद आपल्याला टाकायची। आता इथं तुम्हाला खोबरं टाकायचं असेल खिसून किंवा बारीक केलेलं तर ते सुद्धा टाकू शकता आवडत असेल तर। आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे तेलामध्ये पण। हे आता छान मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला आता किती वड्या करायच्या त्यानुसार पाणी टाकायचं आहे। तर 1 ग्लासभर इथं मी पाणी टाकून घेतलेलं आहे। तर या ग्लासमध्ये 1 ताटभर एवढ्या वड्या होतात। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला हे जे डाळीचं पीठ आहे म्हणजेच बेसन पीठ आहे ते टाकून घ्यायचं। तर या पाण्यामध्ये बसेल तेवढं पीठ आपल्याला टाकायचं आहे। पीठ टाकताना असं मिक्स करताना तुम्ही हे जे केक बनवण्यासाठी आपण व्हिस्कर यूज करतो तो करा, म्हणजे गाठी अजिबात होत नाहीत। बेसन पीठ पाण्यामध्ये मिक्स करून पण बनवतात पण त्याच्याने टेस्ट थोडीशी बदलते। तर अशा पद्धतीने करायचं असेल तर अशा व्हिस्कर घ्या, अजिबात गाठी होत नाहीत। तर यामध्ये बसेल एवढं पीठ मी म्हणजे 1 छोटी वाटी पीठ यामध्ये बसलेलं आहे। तर आता बघा अशा पद्धतीचं हे तयार झालेलं आहे। तर यावरती झाकून 1 वाफ काढायची आहे। तर छान असं आपलं हे पीठ शिजलेलं आहे। तर ह्याच्या आपल्याला आता वड्या करून घ्यायच्या आहेत। तर आता गॅस बंद करायचा आहे आणि ताटाला एका तेल लावून घ्यायचं आहे। तर तोपर्यंत यावरती झाकण ठेवायचं। तर 2 मिनटं फक्त तेल लावेपर्यंत असं साईडला ठेवून द्यायचं आहे। आणि ताटाला तेल लावल्यानंतर हे जे मिश्रण आहे गरमच आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि या ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे। आता तुम्हाला किती जाडी हवे यानुसार तुम्ही त्याची लेयर ठरवू शकता। तर हे पूर्ण ताटभर मी सगळं असं पसरून घेत आहे। अगदी झटपट ह्या वड्या तयार होतात, अजिबात वेळ लागत नाही। तर पितृपक्षात ही वडी आवर्जून म्हणजे केलीच जाते। ज्यावेळी महाळाचं जेवण असतं त्यावेळी ही वडी नक्कीच ताटामध्ये असते। तर एकदम सोपी पद्धत आहे। वरून थोडीशी कोथिंबीर आणि सुकं किंवा ओला खोबरं असेल तर ते असं वरतून टाका, दिसायला सुद्धा छान दिसतं आणि खायला सुद्धा ते छान लागतं। तर मग आता तुम्हाला हव्या तशा वड्या तुम्ही कट करून घेऊ शकता, तुम्हाला ज्या शेपच्या करायच्या आहेत त्यानुसार। तर एवढी 1 छोटीशी वाटी पीठ होतं तर त्यामध्ये एवढ्या ताट भरून अशा वड्या तयार होतात, म्हणजे तुम्हाला अंदाज यावा म्हणून सांगते। तर अशा उलटण्याने काढून घेतल्या तर त्या अजिबात म्हणजे ताटाला वगैरे चिटकत नाहीत। तर ह्या पद्धतीने नक्कीच तुम्ही पण अशा ज्या बेसनच्या वड्या असतात त्या ट्राय करून बघा, अगदी झटपट होतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा अगदी छान अशी परफेक्ट वडी तयार झालेली आहे। तर वडी करण्याची ही पद्धत एकदम सोपी आहे।